असं आहे की निवडणुकीचा जो कालावधी संपला होता तेव्हापासूनच काँग्रेस पूर्ण तयारीत आहे. आणि जेव्हा प्रशासक महानगरपालिकेत आले आणि नगरसेवकाचा कार्यकाल संपला, तर जनता ही कोणाकडे कामाला जाईल म्हणून आम्ही तेव्हापासूनच काँग्रेसचे जे माजी नगरसेवक होते, काँग्रेस पक्षांनी गेल्या निवडणुकीत ज्यांना तिकीट दिल्या होत्या, अशा सर्व लोकांना जनतेमध्ये सक्रिय करून जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही काम करत राहिलो. आणि मला असं वाटतं की लोकांचे जे प्रश्न होते ते प्रश्न महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते कार्यरत होते. 15 वर्षाचं भाजपाचं फेल्युअर आणि प्रशासकीय राज या जनतेने अनुभवलेला आहे. आणि मला वाटते की यापुढं अजून तयारी मला वाटते याच्याशिवाय होऊ शकणार नाही. ही तयारी आमची झालेली आहे आणि हे सातत्यानं चालणार आहे. फक्त निवडणूक आली म्हणून तयारी करायची असं नाही, तर 5ही वर्ष जनतेच्या सेवेत राहून महानगरपालिकेपासून जनतेला ज्या सोयी सुविधा उपलब्ध होत्या त्या मिळवून देण्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्ता हा राबत असतो आणि यालाच निवडणुकीची तयारी म्हणतात. कुठला क्रायटेरिया असणार आहे तिकीट वाटप करताना? यंदा काही सर्वे करणार आहात का? काय क्रायटेरिया? नाही, क्रायटेरिया आहे, सर्वे सुद्धा करणार आहे. एका प्रभागात 7 बूथ आहे, प्रत्येक 15-15 बूथवर एक एक उमेदवार द्यायचा आहे. तो उमेदवार किती सक्रिय होता, मागच्या वेळेस त्याला तिकीट दिली त्याच्यानंतर त्याची सक्रियता काय होती, त्याच्या बूथवर काँग्रेसला किती मतदान लोकसभेत विधानसभेत मिळालं होतं, तर लोकांमध्ये किती असतो, याचा निकष काढूनच उमेदवारांना तिकीट दिल्या जाणार आहे. आणि सर्वेनुसारच काँग्रेस पक्ष यावेळेस तिकीट देईल. डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे का? कारण प्रचंड उत्सुक आहेत काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास. काही डोकेदुखी नाही. प्रत्येक निवडणुकीत 1500 लोक तिकीट मागतात आणि 151 लोकांना तिकीट द्यावी लागतं. तिकीट मागण्याचा अधिकार सर्वांचा आहे, कारण की सर्वच पक्षासाठी काम करत असतात. परंतु जो आघाडीवर असतो, जनमत ज्याच्या बाजूनी आहे आणि सर्व कार्यकर्ते ज्याच्या बाजूने अशाच उमेदवाराला तिकीट दिल्या जाईल. कोणत्याही नेत्याच्या किंवा माझ्या जवळच्या उमेदवाराला तिकीट देण्याचा प्रयत्न होणार नाही. तर ज्याच्या मागे जनमत आहे, जो जनतेत राहिला, ज्यांनी पक्षाला रिझल्ट दिला आहे, अशा माणसालाच तिकीट दिल्या जाईल. महाविकास आघाडी म्हणून जाताना कॅल्क्युलेशन लावू शकतात. संपूर्ण 151 जागावर तयारी आहे की नंतर? आमची 151 जागावर तयारी आहे. महाविकास आघाडीचा हा विषय हायकमांडचा आहे, तो तिकडे निर्णय घेतील. पण नागपूर शहराचा अध्यक्ष म्हणून पूर्ण 151 जागांवर तयारी माझी झालेली आहे आणि पक्षाला तसा अहवाल सुद्धा मी दिलेला आहे. राष्ट्रवादीनं 40 जागांची मागणी केली आहे. दुलेश्वर पेठे यांना देखील 40 जागा नाही, मला त्याच्याशी मागणी, तो माझा विषय नाहीये, तो हायकमांडचा विषय आहे. मला 151 जागांवर तयारी करायची आणि ती माझी पूर्ण झालेली आहे.